आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, त्याच्यामुळे छान अशी साडी नेसवते आहे मी. बघा, एकावर एक 2 कळशा ठेवलेल्या आहेत. छान रेड कलरची साडी नेसवलेली आहे. इथे मुकुटसुद्धा नारळाला लावून मी रेडी करून ठेवलेला आहे. पसारा बघताय तुम्ही. आता ही हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? सर्व मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, म्हणजे 4था गुरुवार. तर अशी खूप छान अशी पूजा केलेली आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते. आज मी देवीला साडी नेसवली आहे. तर खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. कारण की आधीचे ते 3 गुरुवार होते ते मी इथे वरतीच पूजा मांडली होती. कारण की आमचे हे जे मल्हार शेठ आहेत त्यांचे उद्योग आणि प्रताप चालूच असतात. तुम्ही बघितले आहेत बरेचशा व्हिडिओमध्ये. तर म्हटलं की आज शेवटचा गुरुवार आहे आणि आज मला हळदी कुंकू पण आजच करायचं आहे. कारण की मला जानेवारी महिन्यात हळदी कुंकू करता येणार नाही आहे. त्याचं रिझल्ट पण मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर म्हणून म्हटलं आज हळदी कुंकू पण करू आणि आज छान अशी म्हणून आज शेवटच्या गुरुवारी पूजेची छान अशी तयारी करून घेऊ. तर हे बघा, अशी पूजा केलेली आहे मी. मला चांगली बुद्धी दे. बुंदी नाही, बुद्धी. बरं, ओके. अजून काय? शाना मुलगा कर, गुड बॉय कर. मी खूप मस्ती करतो. हात लावायचा नाही. हां, फ्लावर आहे. शावर नाही, फ्लावर. फ्लावर. बरं, ओके. आता हात जोडून नमस्कार करा. हात जोड. हात जोडायचे. हात कसे जोडायचे? तेव्हा कोणाला बघ. तर हळदी कुंकूसुद्धा आजच करायचं होतं. तर मी हळदी कुंकासाठी आज हे छान असे मस्त फुलं भेटले होते. आणखी 2-3 जुड्या आहेत, पण मी या एकच जुडी इथे खोलून ठेवलेली आहे. त्यानंतर या क्यूट अशा बरण्या मला डीमार्टमध्ये भेटल्या. सो मी त्याच घेऊन आले. आजच सकाळी जाऊन घेऊन आले. कारण की मला समजत नव्हतं की मी वाण काय देऊ. कारण की संक्रांतीला अजून टाईम आहे आणि मार्केटमध्ये इतके वाणचे ऑप्शन अजून आलेले नाही आहेत. सो म्हणून मी ह्या क्यूट बरण्या दिल्या, म्हटलं जेणेकरून बायकांना उपयोगात पडतील. तर त्यानंतर महिला यायला सुरुवात झालेली होती. तर हे बघा, आमच्याकडे क्यूटचं असं छोटंसं एक बाळ आलेलं होतं. 3 महिन्याची एक महालक्ष्मीसुद्धा आली होती माझ्याकडे. छान सगळ्यांना हळदी कुंकू दिलं, तिलासुद्धा दिलं. आणि मग नंतर एक सगळ्या ज्या येत होत्या त्यांना हळदी कुंकू असं देत होते. कारण की सगळ्या आल्या नाही आणि माझी तर तयारी अजून झालीसुद्धा नव्हती. मी फक्त साडी नेसलेली होते आणि सगळं यायला सुरुवात झाली. तर आवरायचं तर अजून बाकीच होतं. तर म्हटलं ठीक आहे, त्यांना तसंच हळदी कुंकू दिलं. आणि मग नंतर थोडा वेळ मला टाईम भेटला आणि मग मी थोडीशी रेडी झाली अजून. आणि मग एक सगळ्या बायकांना मला एकत्रच बोलवायचं होतं. पण ज्यांना जसा टाईम मिळत होता तसं त्या येत होत्या. तर त्यानंतर बघा, ह्या महालक्ष्मी आल्यात. आज सगळ्या पिशव्या घेऊनच फिरतात. कारण की सगळ्यांकडे आज त्यांना छान मागणी आहे. बोलवतात, मस्त पूजा करतात आणि मुलींना पण छान वाटते, सगळे एन्जॉय करतात त्या. तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू दिलं मस्त. आणि मग मी पूजा आज नैवेद्य लवकरच बनवून घेतला होता. 4च्या म्हणजे 6 वाजेपर्यंत माझा नैवेद्य बनवून झाला होता. तर मग मी नैवेद्यसुद्धा दाखवला. हे बघा, नैवेद्य करतानाचा व्हिडिओ केला. कारण की मला पूजा करतानाचा व्हिडिओ शूट करता आला नाही. कारण की मल्हार शेठ कॅमेरा घेऊन पळत होते. त्याच्यामुळे मग नैवेद्य दाखवताना म्हटलं थोडंसं तर निदान व्हिडिओ शूट करूया. तर मग मी पूजा करतानाचा असा छोटासा व्हिडिओ शूट केला आहे, जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल. मी पण छानची अशी साडी वेअर केली आणि देवीला पण छान अशी रेड कलरची साडी, छान उठाव असं साऊथ इंडियन देवीसारखं, तिकडच्या देव्या कशा असतात तसा लूक दिसतो आहे. तर अशी माझी पूजा झालेली आहे. त्यानंतर सगळा माझा दिवस खूप छान गेला आणि आम्ही फायनली सगळेजण जेवायला बसलो. तर हे बघा, मल्हार इथे जेवायला बसला. आता मल्हार स्वतःच्या हाताने जेवण करतो. त्यासाठी वेगळं ताट वाढून दिलं की तो खातो. तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ इथे संपत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.